परमेश्वराने सृष्टी निर्माण केली खरी, पण या सृष्टीचा उपभोग घेणार कोण? अखेर त्याला प्रकृती पुरुषाला निर्माण करत याच मानवी शरीरात सोहमरूपी आत्मचैतन्य जागृत होऊन मनाला गती देऊन मेंदूद्वारे मानवी शरीर गतिमान केले। याच देहात प्रथम स्वर निर्माण झाला तो ओंकार। श्री गणेशाने या देहात स्वरबद्धता निर्माण केली। या ओंकारातील अ उम या 3 मात्रा व अर्धमात्रा व बिंदू मिळून 3.5 हाताचा हा देह प्रमाणबद्ध झाला। जग विश्व चराचर स्वर्ग मृत्यू पाताळ याच देहात परमेश्वराने निर्माण केले। याच 3 गुणांचा अभ्यास करून जो मानव अर्धमात्रेस जिंकून बिंदुरूपी शून्यास अर्थात शिवास प्रसन्न करून घेतले तोच आपला मानवी जन्म सार्थकी करू शकला। या कलियुगात परमेश्वराने मानवाला बसल्या जागी मानवी जन्माचे रहस्य उघडून दिले। तुझा आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी हे संत वचन सार्थकी करताना कुठेही जाऊ नका, कुठेही फिरू नका, संपूर्ण निसर्गाचे ज्ञान याच देहात भरले आहे। गरज आहे ती फक्त आत्मसाक्षात्काराची। अशा या 3.5 मात्रा देहातील 16 स्वर व 36 व्यंजने निर्माण झाली। स्वर शब्द मानव जातीला लाभलेली अमूल्य देणगी होय। शब्द म्हणजे भाषा, भाषेतून व्यक्तिमत्व सिद्ध झाले। शब्द हे विचार विनियोगाचे साधन। शब्दांच्या देवाणघेवाणीतूनच मानव एकमेकांशी व्यवहार करू लागला। या 16 स्वरातील प्रथम स्वर ओ हे शिवाक्षर। अ पासून पुढे अनेक स्वरांची निर्मिती, पण या निर्मितीला काना मात्रा वेलांटी स्वल्पविराम पूर्णविराम तयार झाले। स्वल्पविराम पूर्णविराम नसते तर मानव अखेरच्या क्षणापर्यंत बोलतच राहिला। याच अ ला एक मात्रा जोडली की त्या अ चा आ तयार झाला। आकार। जसा मानवी देह 3.5 हाताच्या आकाराचा झाला तसाच या भूतलावरील प्रत्येक वस्तू आकाराचा आहे। म्हणूनच मानव प्रत्येक वस्तूचे ज्ञान घेऊ शकला। एखादी वस्तू आकारात आणणे म्हणजे ती वस्तू सर्व गुण संपन्न करणे होय। आपल्या मुखात जीभ, टाळू, दात, पडजीभ असे 4 प्रमुख अवयव आहेत। यांच्यात हालचालीतून पुढील स्वरांची निर्मिती झाली। गोलाकार जीभ टाळूला स्पर्श करून दोघांमधील थोड्याशा जागेतून 3रा स्वर तयार होतो तो ई शब्द मायेची प्रार्थना करणारा, महत्व सिद्ध करणारा, माणुसकीचे जतन व संवर्धन करणारा होय। शब्द जनावरे व माणूस यातील भेद स्पष्ट करू शकला। शब्द हे शस्त्र आणि शास्त्र अशा दुहेरी भूमिकेतून वापरले गेले। त्याच ईला वेलांटीची गती देऊन माया ममता माणुसकीला जिवंत ठेवले तो स्वर म्हणजे ईश्वर आईतलाही। तुझे इच्छेविण काही न चाले, तुझे इच्छेविण काही न आले असे सद्गुरू बालदत्तनाथ नेहमी म्हणत। ईच्या या दीर्घ स्वरात आर्थता आहे। अंतरंगात दीर्घ श्वासाने प्रवेश करता येतो। माया ममता जाणीवता ही दीर्घ स्वरांचीच निर्मिती होय। आई असा स्वर निर्माण झाला की काळीच फाटून जाते, शरीर थरथरते, डोळ्यातून आसवांच्या धारा। माया ममतेने सारे शरीर ओथंबून जाते। अशा या ई स्वरूप दीर्घ स्वर ती म्हणजे ई निर्माण झालेली इच्छा। स्वयं शिवचैतन्य आजोबांनी नामकरण केलेली इच्छा, तुमची आमची सर्वांची इच्छा, इच्छा पुरुषोत्तम गाव।